नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ब्लाऊजची क्रॉसपट्टी जी आहे ती किती इंचावर घ्यायची आणि किती घ्यायची ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग बघूया काय होतं। आपल्याला असं वाटतं की क्रॉसपट्टी म्हणजे काही नाही, छोटी आपल्याला एक क्रॉसपट्टी काढायची आणि त्या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचा। पण क्रॉसपट्टीवर पण खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात। कमी जास्त जर झाली तर आपला पूर्णपणे ब्लाऊज जो आहे तो कमी जास्त होतो। जसं की पुढची लेंथ जी आहे छोटी जर झाली तर इथे पुढची उंची जी आहे ती कमी पडते किंवा त्या पद्धतीने साईड फिटिंग व्यवस्थित येत नाही। तर त्याचा सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित लक्ष देऊनच आपल्याला ही क्रॉसपट्टी काढावी लागते। आता हे बघा, ज्यावेळेस आपण क्रॉसपट्टी काढतो त्यावेळेस काय होतं, प्रत्येक जण काय करतो, आपल्याला विचारतो की बाबा नेमकं काही काही कस्टमर येतात आणि म्हणतात की मला असं आहे, सेम असंच पाहिजे। कुणाकुणाला ही क्रॉसपट्टी छोटी आवडते, कुणाला मोठी आवडते। तर आपल्याला आपल्या याच्यावर घ्यायची असते, म्हणजे याचं माप घेऊन ज्यांना ज्या कस्टमरला जेवढी पाहिजे तेवढीच ती क्रॉसपट्टी आपल्याला द्यायची असते। आपण रेग्युलर क्रॉसपट्टी जी किती काढतो, तर आपण रेग्युलर क्रॉसपट्टी काढताना इकडच्या साईडला 4 इंच आणि इकडच्या साईडला 3 इंच काढत असतो। आता 3 आणि 4 इंच काढल्यानंतर इथे एक्स्ट्रा मार्जिन असतं। एक्स्ट्रा मार्जिन जे असतं ते शिवणामध्ये जाऊन आपली जी क्रॉसपट्टी आहे ती एकदम व्यवस्थित बसते। पण कधी कधी काय होऊन जातं की बा कुणाला कस्टमरला जी छोटी पट्टी पाहिजे असते, एकदम छोटी, जशी इथपासून ह्या साईडला मोठी असते आणि एकदम छोटीशी अशी निमुळती छोटी क्रॉसपट्टी पाहिजे असते। तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं, क्रॉसपट्टीचं माप घ्यायचं, ह्या साईडला किती आहे, ह्या साईडला किती आहे, दोन्ही साईडचे माप काढून आपल्याला त्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन मिळवायचं आहे। एक्स्ट्रा मार्जिन घेऊन आपल्याला ती क्रॉसपट्टी जी आहे ती घ्यायची आहे। पण रेग्युलर जर तुम्ही क्रॉसपट्टी जी व्यवस्थित फिटिंग येण्यासाठी 4 इंचाची आणि 3 इंचाची घेतली तर ही चालते। तशी 3 इंच 2.5 इंचाची पण घेतात, ज्यांच्या आवडीनुसार क्रॉसपट्टी जी घेतलेली असते। पण इथे जी क्रॉसपट्टी जी घेतो आपण 4 इंचाची आणि 3 इंचाची, तर ही जी खालची फिटिंग आहे, ही जी खालची फिटिंग, जसं चेस्ट पार्टच्या नंतर इथे खाली कमरेला जी फिटिंग आहे ती एकदम व्यवस्थित बसते। तेवढा जर पट्टा व्यवस्थित असला तर आपला कटोरी जो आहे तो पण छान दिसतो, साईड पार्टची फिटिंग पण व्यवस्थित येते आणि ही क्रॉसपट्टी जी आहे ती चेस्ट पार्टच्या खाली ही व्यवस्थित फिटिंग जर आली तर आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम व्यवस्थित दिसतो। तर अशा पद्धतीने तुम्ही जर क्रॉसपट्टीचं माप जर काढलं तर आपण एकदम व्यवस्थितरित्या ब्लाऊज हा शिवू शकतो।